सर्वांना नमस्कार। मी राजेंद्र खोराटे, ज्ञान संस्कार अकॅडमी मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। काल आपण मराठी या विषयातील पेपर 2चा 2014चा पेपर आपण अभ्यासला होता। आज आपण पेपर फर्स्टचा 2014चा मात्र पेपर फर्स्टचा पेपर आज आपण अभ्यासणार आहोत। आपल्याला लक्षात आलं असेल की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास अतिशय चांगला झालेला आहे या विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे पटपट सोडवता येत आहेत, पण ज्या विद्यार्थ्यांना अजूनही पुरेसा वेळ मिळालेला नाही पण त्या विद्यार्थ्यांना या 28 तारखेपर्यंत आपल्याला गतीने अभ्यास करण्याची गरज आहे। अशा विद्यार्थ्यांना काही प्रश्नांची उत्तरे सांगितल्यानंतर ते लक्षात येणार आहेत आणि म्हणून आज आपण 2014चा पेपर फर्स्ट अभ्यासणार आहोत। आता पेपर सेकंडलाच फक्त बसलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी याच्याकडे लक्ष द्यायचं का नाही? तर दोन्ही गोष्टी जर लक्षात ठेवा, पेपर फर्स्टचा काही वेळेला प्रश्न पेपर सेकंडला विचारण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, काही वेळेला पेपर सेकंडचा प्रश्न पेपर फर्स्टला टाकण्याची काय शक्यता नाकारता येत नाही। कारण एखादी म्हण असेल, एखादा वाक्यप्रचार असेल, शुद्ध लेखनातला एखादा शब्द असेल, हे सगळं हे काठिण्य पातळी जवळजवळ दोन्ही पेपरला सारखीच असते। रसांचा अभ्यास असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेला तर आपल्याला प्रामुख्याने या गोष्टी येतातच आणि मग हे ज्यावेळेला आपण सोडवतोय त्यावेळेला प्रामुख्याने एक गोष्ट पाहायला भेटते, ती म्हणजे कोणती की आपण प्रश्नपत्रिका कशी सोडवायची आहे, या सोडवत असताना त्याचं स्पष्टीकरण कशा पद्धतीने दिलं जात आहे, या सगळ्या गोष्टी जरासा आढावा घ्या जेणेकरून आपल्याला ही गोष्ट आलीच पाहिजे। कारण आता या प्रश्नपत्रिकेमध्ये उताराच पहिल्यांदा आलेला आहे। काही वेळेला उतारामध्ये जाईल, कवितामध्ये जाईल, उतारा इथं आलेला आहे। पहिल्यांदा उतारा जरी आला असला तरी आपल्याला एक काय सांगितलंय की पहिल्यांदा प्रश्नाची उत्तर म्हणजे प्रश्न वाचा आणि मग उतारा वाचायला प्रारंभ करा। आता हा उतारा आहे, आता हा उतारा वाचत असताना आपल्याला बघा, आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? फक्त मी प्रश्न वाचतोय। मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही आणि शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? 4 प्रश्न विचारलेले आहेत। शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन नाही, मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणते आणि आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? आता आपल्याला उतार्याकडे जायचं आहे। आता उतारा वाचत असताना सावकाश, समजपूर्वक, आकलनपूर्वक वाचणं गरजेचं आहे। मी आता ज्या वेळेला तुम्ही पेपर सोडवत असताना त्यावेळेला तुमची नजरेची गती वाढणार आहे। आता मात्र स्लो मध्ये जातोय आपण। आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते। व्यक्ती व समाज परिवर्तन घडवणारे ते एक साधन मानले जाते। बर्ट्रांड रसेलला हे असेच वाटत होते की शिक्षणाने व्यक्ती बदलेल आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलेल। प्रारब्धवादी समाज व्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते। आता प्रारब्धवादी म्हणजे नशिबावरती हवाला ठेवून वागणाऱ्या माणसाला परिवर्तन कधी मान्य नसतं। स्थितिशीलता ही त्याची आदी प्रेरणा। आधुनिक काळातील गतिमानता या स्थितिशीलतेला हादरा देते। आधुनिक काळातील गतिमानता या स्थितिशीलतेला हादरा देते। गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह, प्रश्न होता बघा। गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे। त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावर झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे साधन असते, साधन मानले। शिक्षण हे माणसाला विचार देते, त्याच्या बुद्धीची जोपासना करते, त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते। अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे। डॉक्टर बाबासाहेब तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो। आता उपासमारीने
शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो, तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणे दुसऱ्याला गुलाम होतो. आता लक्षात आलं असेल शिक्षणाचं महत्व किती आहे. प्रश्न कसा आहे याची उतारा वाचलाय मी. आता याचं स्पष्टीकरण देण्याची गरज तुम्हाला वाटणार नाही आहे, कारण का गद्य आकलन आपल्याला पटपट समजत जात आहे. आधुनिक काळाचे मानचिन्ह उत्तर लगेच. परिवर्तन, स्थितिशीलता, गतिमानता, प्रारब्ध. उत्तर काय आलं असेल? पर्याय क्रमांक 3 गतिमानता. आता मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? ज्या वेळेला मानवी जीवन आहे, आपण माणूस हा स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत असतो, लढत असतो, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतो. खऱ्या तर मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव. पर्याय क्रमांक 2. शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? शिक्षण हे कोणत्या प्रकारचं साधन नाही? स्थितिशीलतेचं साधन आहे का हो? नाही. हे पहिलंच उत्तर आहे बघा. सामाजिक आर्थिक विकासाचं ते साधन आहे, व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे, सामाजिक जाणीव निर्माण करण्याचं ते साधन आहे, मात्र स्थितिशीलता नाही. आता आधुनिक काळात गतिशीलता महत्वाची आहे. शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? खरं तर शिक्षण जर माणसाला मिळालं नाही तर अन्न मिळालं नाही तर अल्पायुषी होईल. समाजवादी ज्या वेळेला शिक्षण प्रारब्ध नशिबावरती हवाला ठेवणार, माणूस काय होईल? दुसऱ्याचा गुलाम बनेल. शिक्षण माणसाला काय करतं? आधुनिक विचारसरणी परिवर्तन घडवून द्यायला मदत करत असतं. पण जर शिक्षण मिळालं नसेल तर माणूस दुसऱ्याचा कायमस्वरूपी गुलाम बनेल. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार. आता प्रत्यक्ष प्रश्नाला प्रारंभ झालाय. ग्राह्य विरुद्धार्थी शब्द. आता ग्राह्य म्हणजे स्वीकारणे आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय? सोडून देणे. याचा अर्थ का? त्याज. ग्राह्य स्वीकारणे. आता इथं स्वीकार्य याचाच गृहीत घेण्यास योग्य. ग्राह्याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार? त्याज. माधव भित्रा नाही या वाक्याच्या अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य करा. आता होकारार्थी वाक्य करत असताना आपल्याला काय करायला लागणार? आहे करायला लागणार. आहे झालं तर काय होणार? होकारार्थी. पण याचा अर्थ बदलता कामा नये. मग अर्थ जर बदलायचा नसेल तर काय करायचं? तर भित्रा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करायचा. भित्राचा विरुद्धार्थी शब्द काय होणार? शूर. आता माधव शूर आहे म्हणजे तो भित्रा नाही. हाय का वाक्य? बघूया. माधव भित्रा आहे, माधव शूर आहे. बघा, माधव शूर नाही असे नाही, माधव भ्याड आहे. म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या, ज्या वेळेला एखादं वाक्य नकारार्थी दिलेलं आहे पण त्याचं होकारार्थी करताना त्याच्यातला मुख्य जो कन्सेप्ट आहे तिथं विरुद्धार्थी शब्द वापरायचा. आता पिसू या शब्दाचे अनेक वचन. पिसू म्हटलं तर आपल्या तोंडात लगेच शब्द येतो पिसू, पिसवा. काय घरी पिसवा झाल्यात? ग्रामीण भागातल्या विद्यार्थी ज्या वेळेला उच्चार करतो, अरे तुमच्या घरात पिस्सू झाले असं म्हणत नाही, आमच्या घरात पिसवा झाल्या. पिस्सू एक आढळत नाही, हजारो पिसवा जनावरांच्या अंगावरती उन्हाळ्यामध्ये कचरा साठलेला असं तिथे पिसवांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात. म्हणजे पिसू याचं उत्तर आहे पिसवा. आता पुढील पैकी वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे. आता सकर्मक म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्या वाक्याला सकर्मक म्हणायचं. म्हणजे या वेळेला मात्र कर्ता ओळखता आला पाहिजेत, क्रियापद ओळखता आलं पाहिजेत आणि कर्म ओळखता आलं पाहिजेत. आता कधीही बघा पहिल्यांदा क्रियापद ओळखा. आता पडणारा कोण? मी. पडलो, मी पडलो. पडलो कुठं? सॉरी, पडलो कुठं? पडणारा कोण? मी. मी हा करता, पडलो एक क्रियापद आहे. आता इतर रस्त्यात काय हो? ज्या वेळेला एखाद्या वाक्यामध्ये स्थळ, वेळ, ठिकाण काय सांगितलं असेल
तर ते कर्म होत नाही. हे क्रियाविशेषण हवे आहे. म्हणजे तर कर्म नाही. कर्म असताना काय, कोण, असे प्रश्न. आता आरोही लाडू खाते, खाते खाणारी कोण? आरोही. काय खाते? काय? प्रश्न आला बघा. ज्यावेळेला प्रश्न असा उपस्थित होतो त्याचं उत्तर ज्यावेळेला शोधतो त्यावेळेला ते कर्म असतं. आता इकडे बघूया. आज भाऊबीज आहे, वाक्यात क्रियापद आहे आहे. असणारी कोण? भाऊबीज. आता इथं आज सांगितले, आज वेळ सांगितलेली आहे. आता सुनील उद्या जाईल, जाईल क्रियापद आहे, जाणारा कोण? सुनील. आता इथं वेळ सांगितलेली आहे. वेळ, स्थळ, काळ हे क्रियाविशेषण हवे असतात, हे कर्म नसतात. पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर आहे. आलं लक्षात थोडंफार तरी? डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव, या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव. आपली महत्वाकांक्षा मोठी हो, पण आपल्याला ती महत्वाकांक्षा, मला आता चंद्रावरती जायचं आहे, मला आता सूर्य पकडायचा आहे, पण आपण शक्य होऊ शकेल काय? आपल्या मनात इच्छा भरपूर आहेत, आपली महत्वाकांक्षा मोठी आहे, पण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा स्वरूपाचा, अशा संदर्भाचा अर्थ असणारे म्हण बघूया. खूप हाव असणे, महत्वाकांक्षा असणे, महत्वाकांक्षा मोठी पण पूर्ण करण्याची कुवत नाही. मला यापासून त्यांगाला उडी मारायची आहे हो, खरं तुम्ही, तुमचे पाय लहान आहेत, तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही, कुवत नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. कोणी कोणास हसू नये, हे सर्वनाम कोणतं आहे? कोणी कोणास, प्रश्नार्थक, दर्शक, संबंधेने अनश्चित. आता लक्षात ठेवा, जर याच्यात प्रश्न विचारण्यासाठी जर आला असेल तर हे प्रश्नार्थक असतं. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आला असेल तर ते दर्शक. दर्शक सर्वनामाच्या पुढे येणाऱ्या सर्वनामांना संबंधी. आता इथं कोणी कोणास, इथं निश्चितपणे सांगता येत नाही, त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतात. कोणी कोणास अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. पुढील पैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? आता गुणविशेषण सर्व, खूप, दोन्ही. इथं लक्षात, हे सगळं अनिश्चित मध्ये सांगितलेलं आहे. अनिश्चित सर्वनाम संख्या विशेषणातला तो प्रकार आहे. मात्र काळा कुत्रा हा गुण आहे. बघा बरोबर आहे नव्हे? सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली, या वाक्याचा काळ ओळखा. आता ज्या वेळेला एखादं वाक्य पडलेलं आहे, जर संयुक्त क्रियापद आलं तर समजायचं अपूर्ण पूर्ण रीतीमध्ये. एकच सिंगल क्रियापद असेल तर त्यावेळेला ओळखायचं, मग तो साधा आहे, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. आता घेतली, सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. आता घेतली क्रिया पूर्ण झाली म्हणजे तिथं आलं असणार साधा भूतकाळ. आलं काय लक्षात? आई म्हणाली, इच्छा असो वा नसो, प्रपंच मांडला की माणूस आपोआप सार्थ होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आले आहेत जरासं बघा. विरामचिन्हाचा प्रश्न सोपा आहे, साधा आहे, तुम्हाला फक्त मोजायचं, काउंटिंग करायचंय. काय करायचंय? विरामचिन्ह या वाक्यात किती आलेत बघायचं. मी आता मार्किंग करतो बघा. 1, इथं 2, आता इथं 3, इथं 4. आता काही वेळेला आई म्हणाली स्वल्पविराम, इच्छा असो वा नसो, प्रपंच मांडला की माणूस आपोआप सार्थ होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आलेले आहेत? आता एक काम करायचं, आता इथे एक चिन्ह आहे, संयोग चिन्ह आहे.
आता तुम्ही म्हणाल हे 1 2 3 4 5 ज्या वेळेला आपण काय संबोधतो विराम चिन्हाचा जर वापर करायचा असेल तुम्हाला इच्छा असो नसो ते जोडलेलं आहे. पर्याय क्रमांक किती आहे 5. स्वल्पविराम दोनदा आलंय दोनदा आलं तर दोनदा धरायचं एकदा आलं तर एकदाच. एकच विरामचिन्ह दोनदा वापरला असेल तीनदा वापरला असेल ते 3 तेवढं काउंटिंग करायला विसरू नका. काही ठिकाणी याचं उत्तर 4 दिलं असेल का हे धरलेला नाही त्यांनी. पण काही तसं बघायला विरामचिन्ह ओळखा म्हटलं तर आपल्याला हे धरावं लागेल पर्याय क्रमांक 4. पुढील पैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. आता प्रत्यय शब्दाच्या नंतर लागतो तो प्रत्यय आणि शब्दाच्या पूर्वी लागतो तो उपसर्ग. आता हार पहिला लागला बघा प्रति पहिला लागला अव सुरुवातीला लागला. हे तिन्ही शब्द कसे आहेत उपसर्गटे आणि झुपके दार हा काय झाला प्रत्ययगटे शब्द झाला. आता पतीचा समानार्थी शब्द ओळखा. पतीचा समानार्थी शब्द ओळखा असं म्हटलं आता तुम्ही लक्षात आला असेल पती म्हणजे नवरा. आता इथं कांता म्हणजे पत्नी दारा म्हणजे पत्नी जाया म्हणजे पत्नी. इथं मात्र भरता काय आलं समानार्थी शब्द आला. आता कवितेचं आकलन मला वाटतंय ही कविता कधीतरी तुम्ही लहान मुलं शाळेमध्ये म्हणत होते बघा. ओढाळ वासरू राणी आले पेरू कळपाचा घेरू सोडून या कानामध्ये वारे भरून या न्यारे फेर धरे फिरे रानोमाळ मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे विसरून भान भूकनी तहान पायाखाली रान घाली सारे थकुनिया खूप सरता हुरूप आठवे कळप तया लागे फिरू जाता मागे दूर जाऊ लागे अनखीच भागे भटकत पडता अंधारू लागले हंबरू माय तुले करू शोधू येई. आता जरा असं बघा मी ही कविता याच्यापूर्वी एकदा झालेली होती पुन्हा आता ज्या ज्या वेळेला ही कविता आपण अभ्यासतो त्या त्या वेळेला तुमच्या लक्षात आलं असेल की या कवितेमध्ये आपल्याला वासरू केव्हा हंबरू लागले बघा कसं केव्हा हंबरा लागतं ज्या वेळेला जनावर रानावनात चराला जात असतात. चराला जाताना गवत हिरवगार दिसतं तिकडे ती जातच असतात. मग म्हैस असेल गाय असेल त्यांची पाडसं असतील तर ही इकडे तिकडे तिकडे इकडे जात असतात. मात्र अंधार सुरू झाला अंधार पडायला लागला की मग ती माघारी परतण्याचा प्रयत्न करतात. वासरू केव्हा हंबरायला लागतं अंधार पडू लागल्यावर. आता वासरू कळपातून कुठे गेलं कळपातनं असणार वासरू अचानक भरकटत दूर गेलं गायीकडे गेलं गोट्यात गेलं कुठं रानात गेलं. कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय ओढाळ वासरू राणी आले पेरू. ओढाळ ओढाळ म्हणजे कसं आहे बऱ्याच वेळेला शाळेमध्ये जी मुलं असतात काही आगाऊ असतात काही शांत असतात काही हुशार असतात काही अभ्यास कधीही करत नाही. ओढाळ म्हणजे कसं आहे उन्हा अडक्या करणारा. ओढाळ म्हणजे काय उन्हा अडक्या करणारा.
आता खूप थकल्यावर ज्या वेळेला आपण म्हणतो की खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली. आता वासरू खूप थकलेला आहे, दिवसभर चरून चरून फिरून फिरून दमलेला आहे आणि दमलेल्याला एकटे एकटे वाटायला लागलेला आहे. आणि त्यावेळेला एकटे एकटे वाटत असताना त्याला भुकेची जाणीव होत नाही, तहानेची नाही, गायीची नाही, आणि जाणीव होते कळपाची. कळपाची जाणीव त्याला होते. बरोबर आहे का बघा. आता कवितेचं आकलन झाल्यानंतर पुढे जातोय. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखत असताना चालीरीती, चालीरीती, चालीरीती. आता इकडे बघा, चालीरीती डायरेक्ट ओळखायला शिका. चाली दीर्घ आहे, रीती रिपेल आहे. आता पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. आता घमेंड, गर्व, डौलदारपणा, अहंता. म्हणजे ज्या वेळेला अहंभावपणा असतो मनामध्ये, हे तिन्ही शब्द बघा सारखे. हा मात्र शब्द वेगळा आहे. पर्याय क्रमांक 3. कोणालाही कळू न देता या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता. आता कोणालाही कळू द्यायचं नाही. आपल्याला आपण बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशा असतात ती सस्पेन्स आपण ठेवतो, दुसऱ्याला कळू न देता. या कानाची बातमी त्या कानाला जाता कामा नये. आणि त्यावेळेला आपण काय करतो, कोणालाही कळू न देता बिन तक्रार होईल का, बिनधोक होईल का, बिनधास्त होईल का, नाही बिन बोबाट. बिन भोबाट म्हणजे काय, बिन बोबाट न करता कुठेही त्याची वाच्यता होता कामा नये, अशी गोष्ट त्याला काय म्हणाले, कोणालाही कळू न देता. आता बिन तक्रार, तक्रारीशिवाय, धोक्याशिवाय आणि बिनधास्त धास्तीशिवाय, हे सगळे अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे. आता बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने येथील कारकुनाने योग्य वाक्यप्रचार ओळखा. आता काय झालंय, एखाद्या कारकुनानं काहीतरी गडबड केलेली आहे. गडबड केलेली लक्षात कोणाच्या आलं, मॅनेजरच्या. आणि त्यावेळेला मॅनेजर काय झालं, कारकुनावर हे मॅनेजरला कळाल्यानंतर कारकुनानं काय केलं, तोंड घशी पाडणे, तोंडात शेण घालणे, तोंड काळे करणे, तोंडचे पाणी पळणे. आता काय केलं असणार की मॅनेजरला कळल्या कळल्या आता हे आपली चूक उघडकीला येणार, त्यावेळेला कारकून तिथून पाय काढतो, तिथून बाजूला जातो, तिथून त्याच्या नजरेच्या आड येतो, म्हणजे तोंड काळे करणे. आता एखाद्याला तोंडघशी पाडणे म्हणजे विश्वासघात करणं, तोंडात शेण घालणं, एखाद्याला अपमानित करणं, तोंडचे पाणी पळणे, खूप घाबरून टाकणं. बरोबर आलं का बघा सिक्वेन्स. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या, वाक्य दिले आणि पानावर या शब्दाखाली अधोरेखन केले. काय म्हणले, अव्यय कोणत्या प्रकारचे आहे. ज्या वेळेला 4 अव्यय आहेत, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयनव्य आणि केवलप्रयोगी. क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून ते स्वतंत्र असतं. शब्दयोगी शब्दाला जोडून येतं, 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडण्याचं काम उभयनव्य करतं, आणि आपल्या मनातले उद्गार असतील त्याला केवलप्रयोगी. आता इथं पानावर हा शब्द उद्गार आहेत का, 2 शब्द 2 वाक्य जोडण्याचं काम करतं का, नाही. ते क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणार स्वतंत्र आहे का, नाही. मग काय असेल, पान या शब्दाला जोडून आलाय वर, त्याला काय म्हणायचं, शब्दयोगी अव्यय. बरोबर आलं का नाही बघा. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळं त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल. आता धाकट्या भावाला, बहिणीला, आई वडिलांना, मित्राला, मैत्रिणीला, वडीलधाऱ्या मंडळींना ही जी पत्र लिहितो ना आपण, तो मॅटर कोणताही असू दे, ती सगळी पत्र कशात लिहायची, कौटुंबिक पत्रात. तक्रार केव्हा असते, तुमच्याकडं महानगरपालिकेनं काय केलेलं आहे, गटरेचं पाणी स्वच्छ म्हणजे गटर स्वच्छ केलेले नाही, तक्रार करू शकता.
एसटी वेळेवर येत नाही, तक्रार करू शकताय. एखादा दंगा घालतोय, तक्रार करू शकताय. अभिनंदन. एखाद्यानं चांगलं काम केल्याबद्दल आपण अभिनंदन करतो. आता चौकशी पत्र ही पण एखाद्या गोष्टीची चौकशी, आपल्याला कॉम्प्युटरला प्रवेश घ्यायचा आहे, तिथल्या प्रॉस्पेक्ट कॉलेजची चौकशी आपल्याला करता येते. इथं मात्र ते कौटुंबिक पत्र आहे. आता इथं जर आलं असतं धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण, परीक्षेत चांगले गुण मिळाले, त्याचं कौतुक करणारे पत्र, अभिनंदनाचं पत्र लिहिता आलं असतं. पण नाही, जे नात्यात असतात ते सगळी कौटुंबिक असतात. 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तुम्हाला यादी दिलेली आहे, त्या यादीनुसार वाचन करा. तर 71वं साहित्य संमेलन परळी वैजनाथ येथे भरलं होतं 1998 साली. त्याचे लेखक होते द मा मिरासदार. सोलापूर जिल्ह्यातले हे लेखक आहेत, एक विनोदी लेखक. कारण माझी पहिली चोरी द मा मिरासदारांची कथा इतकी सुंदर आहे, वाचताना सुद्धा माणसाला खरोखरच एक खिळवून ठेवण्याचं साम्राज्य, ताकद या कथेमध्ये आहे. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार कोण ओळखले जातात? आता जरा इकडे बघा. आद्य चरित्रकार. चरित्र म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, महात्मा गांधींचं चरित्र. ज्या वेळेला चरित्र लिहिणं, आद्य चरित्र म्हणजे सुरुवातीपासून चरित्रकार कोणाला म्हटलेला आहे? माहीम भट्टांना म्हटलेला आहे. का? चक्रधर स्वामी महानुभव पंथाची स्थापना ज्यांनी केले ते प्रमुख आहेत चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामींनी आपल्या जीवनातल्या आठवणी जिथं सांगितल्या, त्या आठवणींना लीळा म्हणतात. आणि लीळांचं एकत्रीकरण करण्याचं काम या माहीम भट्टाने केलं. आणि म्हणूनच लीळा चरित्र म्हटलं तर माहीम भट्टच येणार. आता तुम्ही काही वेळेला असं म्हणाल, विवेक सिंधू, मुकुंद राजांचा विवेक सिंधू आद्य कवी. तसं इथं आद्य कवी मुकुंदराज. आता नागदेवाचार्य हे सुद्धा या चक्रधरांचे स्वामी. औंसा ही सुद्धा चक्रधरांचे शिष्याच. या महानुभव पंथाची स्थापना ज्या वेळेला केली त्यावेळेला त्याचं महत्वाचं उद्दिष्ट, ध्येय काय होतं, विचार काय होते? भूतदयेचं पालन करा, अहिंसावादी तत्व त्यांनी पाळण्याचा प्रयत्न केलेला होता. आता पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. आता पुल्लिंगी शब्द ओळखत असताना तो पुल्लिंगी, ती स्त्रीलिंगी, ते नपुंसकलिंगी. आता तो ग्रंथ हा पुल्लिंगीचा आहे, ते पुस्तक नपुंसकलिंगी, ती पोथी, ती वही स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? आता 4 माणसं इथे दिलेले आहेत. आता कृष्णाजी केशव दामले, विवा शिरवाडकर, प्रख्यात्रे राम गणेश गडकरी. आता प्रख्यात्रे केशवसूत कृष्णाजी केशव दामले. कुसुमाग्रज विवा शिरवाडकर. गोविंदाग्रज राम गणेश गडकरी. आणि प्रल्हाद केशवात्रे केशव कुमार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार आहे. ज्या वेळेला टोपण नावं, लेखक, साहित्यिक यांचा परिचय आपल्याला होणं गरजेचं आहे. याच्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. केशवसूत आणि केशव कुमार या 2 नावामध्ये फरक आपल्याला जाणवतो. आता शेवटचा प्रश्न आपल्याकडे आलाय. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? कठोर वर्ण एकूण 13 आहेत. 13 कोणते? तुम्हाला पाठांतर करायला सांगितलेलं आहे. कोणतं? की
क ची मालिका क च ट त प. स्पर्श व्यंजन आहेत 25. त्या स्पर्श व्यंजनातील क ख च छ ठ ठ प फ त थ ट ठ च छ क ख ही कठोर आहेत. यांचा आवाज मुखातून दोन्ही बाहेर पडताना आवाज जरासा मोठा येतो. आणि कठोर व्यंजने एकूण 13 आहेत. क ख च छ ट ठ त थ प फ श श स. ही 10, ही 3, 13. आता बघा पुढील पैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? प आहे बघा याच्यात. प प प. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. आता लक्षात आलं असणार की जेणेकरून आपल्याला एखादा मुद्दा कळला नसेल तर तुम्हाला बऱ्याच वेळेला कमेंट्स करायला सांगितलेलं आहे, पण कळणार नाही असं कधी मी केलेलंच नाही आहे. जास्तीत जास्त प्रश्नांची खोलपर्यंत उकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला काय एखादा मुद्दा लक्षात आला नसेल तर तुम्ही सांगायला काही हरकत नाही. खरोखरच आज आपण जवळजवळ आता 24 पासूनच्या 14 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करत आलोय. आता आपल्याला 13चे आणि 25च्या 2-4 प्रश्नपत्रिका शिल्लक राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही सराव प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत. मराठी या विषयामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आउट ऑफ आउट मार्क कसे भेटतील याचाच प्रयत्न आपला राहणार आहे. मात्र अभ्यास तुमचा मागं पडता कामा नये. जो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो, खोलपर्यंत जाऊन त्याच्या संकल्पना समजून घेतो, त्या विद्यार्थ्याला कोणता प्रश्न आला तर पटदिशी सोडवता येतात. आपल्याला अंदाजपंचे उत्तर लिहायचे नाहीत, आपल्याला योग्य आणि अचूकच लिहायचे आहेत. एकदा अचूक आपल्याला समजलं तर आपण चुकणार नाही. ठीक आहे, आज आपण इथंच थांबतोय. सर्वांच्यासाठी धन्यवाद.